आपल्याला आपला चला नमस्कार मंडळी, आज आहे भावाची हळद. तर आज आपण मुळात मटन किती किलो आहे आता दिनाचा सांगा किती किलो आहे. तर चला आज खास व्हिडिओ आपला मटन बनवण्यासाठी आणि आमची खूप हल्दी स्पेशल. आज मटन बनेगा. मटन किती किलो मटन आहे? 60 किलो आहे. 60 किलो मटन आहे. आणि कुक आहे ती आमची कुक आहे. या आमच्या महिला थांबा, महिलाचा व्हिडिओ. ते महिला कांदा कापतात. किती किलो कांदा कापतात? कांदा जवळ 50 किलो होईल. ओके. 60 किलो 60 मटन. किलो मटन आहे. 300-350 लोकांचं जेवण आहे. तर त्या कोकणी पद्धतीने म्हणजे आगरी पद्धतीने मटणाचं बनवतात. आमचा पोलीस पाटीलांचा मुलगा खास मधून आलेला आहे. मला बोललं खाली शिकण्यासाठी आहे. ठीक आहे म्हटलं. लोकांनी गावामध्ये ढोलकीवादक शिकवलं नाही, कोणी वादक शिकवलं नाही, कोणी. पण मी म्हटलं तर आपल्या 4 जण आचार्य म्हणून शिकतील. बरोबर. त्यामुळे हा पण शिकतो, हा पण शिकतो. बाकी काही म्हणायचं नाही. तर मी आता थोड्या वेळात फोडणी मला सुरुवात करणार आहे. ओके. मटणाची स्पेशालिटी काय आहे? त्याच्यामध्ये कोकणी जेवण आहे. अगरी आगरी तिखट जास्त असतं नाही. तिखट आपण करायचं का? उघड गुलमट करायचं काही हे नाही. गलत तिखट. आणि तुझ्या जेवण बनवायचं एक्सपिरियन्स सांग जरा मंडळीला. कधीपासून तू जेवण बनवतो? मी जेवण बनवते जवळजवळ 2009 पासून नंतर डबेवाले होतो. नंतर डबेनंतर जरा मेस गेलो. नंतर 12 मध्ये जरा कॅटरिंगमध्ये गेलो. त्यानंतर म्हटलं ठीक आहे काहीतरी आता नवीन करायला पाहिजे. थोडं बरोबर. मग हळूहळू म्हटलं जरा बायकांना पण रोजगार मिळेल. आमच्या बायका येत असल्या तरी येतात, कधी सहकार्य करतात. खूप छान बरं वाटतं. अतिशय सुंदर वाटतं. जरा घमेल तापलेला आपला चला संध्याकाळी ठीक आहे. चला या. ह्या प्रमाणानुसार मी मटणाचं जेवण बनवत आहे. खास आमच्या हल्दीचा जेवण आहे. खास तो जवळजवळ 300-350 लोकांना बनवायचं काम आहे. त्याच्यामध्ये आता मी कढीपत्ता घेतलाय, जिरा आहे, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी असा प्रमाणानुसार घेतलेला आहे. आणि ते बनवत असताना आता मी फोडणी मारणार. त्यानंतर हे आता टाकलेलं आहे. हा पोलीस मंडळाचा मुलगा आता तो टाळणार. हे साधारण नॉर्मल जर होईल ना त्यानंतर मग मी काय करणार आहे की आला लसूण आणि मिरची टाकणार. बरोबर. ही लसूण आहे. कारण 60 किलो मटणाला जवळजवळ 1 किलो तरी 1 किलो तरी पेस्ट पाहिजे. बरं. 1 किलो लसूण पण महाग आहे. 350 रुपये किलो आहे. पण तर काही 60 किलो म्हटल्यावरती 400 लोकांना जेवण आहे. त्यामुळं किती राहिलेलं मी चुका करायला त्या ठेवलेलं आहे. आता रस्त्यासाठी ठेवलेलं आहे. किती टाकली लसूण पेस्ट? यात अर्धा किलो आता पाऊस तो टाकलेला आहे. ही मिरची आहे. मिरची आहे फक्त. थोडं लालसर होईपर्यंत करायचं आहे. लाल झाल्यानंतर कारण 60 किलो मटण आहे त्याला प्रमाणानुसार थोडं टाकायचं आहे. अर्ध मी सुकायला ठेवलंय. ह्यातमध्ये रस्सा होणार आहे. रस्सा म्हणजे मटणाचा रस्स्यासाठी हा मटण फार मोठं पाण्यामध्ये तळून घेऊन ते शिजल्यानंतर मग त्याला सुकावलं गावठी आगरी पद्धतीने करणार. त्यानंतर शिजल्यावर धना पावडर, बडीशेप पावडर, मटण मसाला, तिखट मसाला, बेडगी मसाला आणि अशा पद्धती प्रमाणानुसार घेत नाही. मी स्वतः पहिला कमी घेत नाही कारण जास्त टाकला तर तिखट होईल. बरोबर. कमी झालं तर आपण तिखट परत टाकतोय. म्हणजे टाकून जास्त खाऊ करण्यापेक्षा परत टाकू. त्या प्रमाणानुसार मी टाकलेलं आहे. हे झालं. आता यानंतर कधी पण मटण पहिला टाकायचं नाही कारण मसाला करपून जातो. तर पहिला मी त्यात मटण टाकतो. कारण तुम्ही पहिला का टाकला कधी पहिल्या लस्सीवरती जर मटण टाकला तर करपला तर त्या जेवणाला चव राहत नाही. पहिला मटण टाकलं का कारण मटणावरती टाकल्यानंतर तो मसाला जळत नाही. बरोबर. थोडासा मटण टाकला काय? हा मटण पहिला का टाकला? तिखट टाकला असता तर पूर्ण जळला असता आणि जळकावाच मारला असता. म्हणून पहिला मटण टाकलाय. त्यानंतर तो टाकून हे टाकलं. हॅलो जोडा होता अभि. आता काय करायचं तिखट जळला त्याच्यावरती मला पीस नाही केलं. हॅलो जमते का नाही? गरम पाणी टाका थोडा म्हणजे लवकर पडला. आता थंड पाणी टाकला तर लवकर लागणार नाही. म्हणजे वरचा आता लवकर कट लागणार नाही. आता झटकन गरम पाणी आहे. झटकन तो 20 मिनिटात कवल्या मिनिटाचा लवकर
मटण हा 100-1 किलो मध्ये झाला तरी तो 1 किलो होत नाही. 700 ग्राम होत. तर आपल्या ठिकाणी हळद नाही दादा तर मस्त जोर लावतो लगेच झाला माझा. मीठ चवीनुसार पिल्यानंतर आपण टाकतो. आता मीठ वाढला तर टाकता येणार नाही, कमी टाकता येईल. शिजला काय वाटा कड लावला ना कसा होईल हा यायचा फ्राय मारला ना का सुका नाही रस्सा. आपला वाटण आहे ना हा वाटण आहे. यात कांदा किती आहे? तो मगाशी बोललो जेव्हा 50-60 किलो कांदा आहे ना तो कांदा मी मगाशी वाटण खोबऱ्या करून तो फ्राय केलाय मगाशी मारलाय. तो आता मी हा गरम फ्राय मारून जास्त जेवढा फ्राय होईल तेवढा त्या मटणाच्या रस्स्याला नारळ पण टाकला ना. हा नारळ खोबऱ्याचं वाटण 3 किलो तो केलेला आहे बायका. तो आपण 10-20 मिनिटं फ्राय मारला ना त्याचा वास यायला नाही कांद्याचा उघडच. मग तो आपल्याला त्यात रस्सा होईल आणि मग सुका होईल. फक्त आपण मगाशी जशी फोडणी वाली लसणावरती त्या पद्धतीने तो करता येईल. यात तो टाकून तो बाहेर काढू आणि मग बाकीचा सुका करता येईल. बरोबर सुका आणि रस्सा हा गावरान पद्धतीने येईल. एवढंच परत 10 मिनिटे अशी. अरे टोमॅटो पेस्ट पण टाकणार ना आणि नंतर टोमॅटोची पेस्ट पण टाकणार रस्स्यात थोडी थोडी. हा मटण मी मगाशी लोसणीची फोडणी दिली ना त्यात तुझं कच्चा पक्का मी पाण्यावरती बाउल करून घेतला. आता ह्याला जर कड आला की तो वाटण मी फ्राय करून टाकला की 10 मिनिटं शिजल्यानंतर तो मी वेगळा करणार. झालेला रस्सा असेल. दुसरा मी म्हणल्यानंतर हा भात बनवले परत 20 किलो त्या बाजूला तो दुसऱ्या बाजूला सुका बनवला. हे माझा जेवण तयार. आणि हे सगळे लोक बसलेले कार्यकर्ते हे कार्यकर्ते माझ्या यजमान अरुण पवार यांचे खास कार्यकर्ते. सकाळचे आम्ही गोविंद पत्रकारांचे बघा हे सगळे सूत्र तिकडून आलेले आहेत आणि सगळे काम करण्याचं काम जमाचं काम केलेलं आहे. आणि अशी आम्ही 7 पर्यंत जेवण तयार केलेलं. आता देवाक जायची मोठी हे भाऊजी हे आमच्या यजमानांचे मिस्टर आणि ह्यांनी आज 35 भरायला कोंबडा आणलेला आहे. आमचे गावचे जावई पण आहेत. जावई ते जावई मगाच वाटण टाकलंय तो वाटर म्हणलो ना फ्राय केला होता सुरुवातीला आल्यानंतर टाकला नाही कच्चा तो मी यामध्ये त्या नुसत्या पाण्याच्या फोडणीला दिलेल्या मध्ये तो वाटर फ्राय मारून ह्यात टाकला. ओके. हा मस्त की मटणाचा फक्त रस्ता झालाय. ओके. हा पाऊस झालेला मटण शिजला तो बाहेर काढून तो राहिलेला मटण सुका बनवणार. बरोबर सुका आणि रस्सा होईल. ओके मस्त बरा करायची लाईन बघा यांची. मस्त बरा करायची लाईन ना ते लागते तर मस्त आधी टमाट्याची पेस्ट केली नाही मी मगाशी का टाकली नाही तर असं हा घालताना टमाटा ह्याच्यावर येऊ शकतो. बरोबर. आता मी हा काढल्यानंतर त्याच्यामध्ये टमाटा मुरला पाहिजे तो त्यानंतर पूर्ण घेईल. त्यानंतर टमाटा अर्धा त्यात टाकेल आणि जर भाऊ झाला का पूर्ण बंद करेल. ओके. की त्यात रस्ता त्या मिळून येईल. नाही तर टमाटा टाकला असता पहिला तर टमाट्यावर ह्यात आला असता. बरं संध्याकाळ मगाशी जो मसाला मी घेतला तेवढाच मसाला मी घेतला पण मगाशी तो मसाला मी रश्श्यासाठी वापरला. बरोबर. आणि जो जवळ नये म्हणून मी केल्यावरती मटण फ्राय मारून तो सुक्यावरती करून आणि तो मटण हाय म्हणून वेगळा केला. आता हा मी सुका करणार. बरोबर. हा मटणाचा रस्ता मी वाटण टाकून सुका केला. आता त्याला परत लागणारा जवळजवळ 400 लोकांचं मटण आपण केलेलं आहे. आता हा सुका मसाला पावडर बडीशेप पावडर गरम मसाला मटण मसाला चिकन अशा प्रकारे सगळा मसाला घेतलेला आहे. तो आता यातमध्ये मी हा टाकतोय. हा सुका करतोय. तेल टाकून आलं लसूण पेस्ट टाकलं. त्याच्या आधी मी आला लसूणची पेस्ट टाकलेली होती ते जवळ नये म्हणून हे झालं. आता हा जो आहे हा मी काढलेला मटण तो ह्यामध्ये टाकणार. त्यावर सुका होणार. हा रस्सा ह्या सुका रस्सा रेडी आहे ना.
रस्सा रेडी झालेला आहे आणि त्यात मध्ये नुसताच हा रस्सा टाकला तर त्याला चव येणार नाही. बरोबर. म्हणून याचा मी रस्सा हा बघा इथं बादलीत काढलाय. हा या बादलीतला रस्सा मटणाचा ह्यात टाकल्यानंतर हा खरा मटणाचा सुका रस्सा. बरोबर. बरोबर. ह्याला तकड लागला मटण कवला असता काही 10 मिनिटं शिजला तो अंदाज नाही आला. यजमानी मला सांगितलं नाही तरी पण तो आता मी तसा ठेवणार. तो आता कडाला ह्या टाकल्यानंतर बंद करणार सुका नाही. तो वाटण तो फ्राय मारला आहे. हा. चला, हिंमतदेवी मंडळात झटकन सगळं पुढे आली ना म्हणून ही आमची महिला आहे उत्कृष्ट काम करते. झटकन ह्या आमच्या भांगोळच्या आहेत. त्यांच्याकडे पोस्टला 2000 तयार आहेत ते. फक्त 2000 रुपये त्यांना मजुरी आहे. नाही पोस्ट आपण आता वाटण मस्त फ्राय करून घेणार. चवीनुसार मीठ आणि हा होता आपला मस्त सुका मटण सुकाला. मग आता इकडे मस्त मटण सुका मस्तपैकी फक्त रबरबीत सुका झालेला आहे. तर मंडळी दिनादिन आपल्याला मस्तपैकी हळदीचा 60 किलो मटण बनवून दाखवला आहे. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद, जय शिवराय. भेटूया नवीन व्हिडिओ. चला बाय.